माजी आमदार विलासराव शिंदे यांनी आष्टा शहर फुलासारखं जपलं, वळण मोडू दिलं नाही, नेहमी शहरात सौख्य आणि शांतता कायम राखली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या, शांत, संयमी, निष्कलंक नगराध्यक्ष म्हणून विकास करणाऱ्या मेहनती अधिकृत नगरसेवकांना निवडून द्या, असे आवाहन जयंत पाटील यांनी केलंय. आष्टा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विशाल शिंदे यांच्या प्रचारार्थ गोरडे चौक आष्टा येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष प्रणित आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीने शहरातून पदयात्रा, भव्य शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरलाय. जयंत पाटील पुढे म्हणाले, शहरातील बेघर लोकांना घरे बांधून देण्याचा महाराष्ट्रात विक्रम विलासराव शिंदे यांनी केला. शहरात कामापेक्षा जाहिरातबाजीला महत्त्व जादा दिलं जातंय. काम काय केलं आणि काय करणार हे सांगण्याची वेळ असते निवडणुकीला, पण वेगळ्या पद्धतीने निवडणूक लढू पाहणाऱ्यांपासून सावध राहा. कमी बोलणारा पण काम जादा करणारा नगराध्यक्ष म्हणून विशाल शिंदेला निवडून आणणं ही विलासराव शिंदे यांच्यानंतर माझी जबाबदारी आहे. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांचे 10 दिवसांसाठी जमले, निवडणूक झाल्यानंतर कोणीही तुमच्याकडे फिरकणार नाही, अशी टीका महाविकास आघाडीवर त्यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे टार्गेट आष्टात विकास करणं नव्हे तर जयंत पाटील यांचा बिमोड करणे असल्याचा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला. उत्तम शहर बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे. हे शहर ताकदीने पुढे कसं जाईल हे आपण बघूया. डोक्यातनं हे काढा की ज्यांचं सत्ता असते तिकडनंच पैसे येतात. पैसे सरकारकडून कसे आणायचे याची ज्ञान आणि याची जाणीव आम्हा सगळ्यांना आहे. तुम्ही या शहराला निधी कमी पडणार नाही ह्याची खात्री बाळगा. कळकळीची विनंती आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीत प्रचंड मोठ्या प्रमाणात देखावे होतील, वेगवेगळे मंत्री येतील आणि त्यांना या शहराचं देणं घेणं नाही, त्यांना जयंत पाटलांचा बिमोड करायचा आहे. टार्गेट आष्टा शहराचा विकास नाहीये, माझ्यासारख्या गरीब माणसाचा बिमोड करणं हेच टार्गेट आहे. आणि वाळवे तालुक्याचा इतिहास आहे, मी मागे तो इतिहास सांगितलाय. हा स्वाभिमानी तालुका आहे, लढवय्या तालुका आहे. आमच्या भागातल्या तरुणांच्या मध्ये त्यांच्या धमनीत जे रक्त आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचं धमनीत रक्त वाहतंय. त्यामुळे कुणीही लेचा पिचा नाही, कार्यकर्ते प्रचंड ताकदीनं काम करतात. ज्या पद्धतीनं मी एखादा मोर्चा काढला त्याच्यावर गुन्हा नोंदवला मी समजू शकतो, पण 2 ते 3 वेळा 3 जिल्ह्यातनं हद्दपारी होते. मयूर हद्दपारी म्हणजे काय हे मयूर पाटील सगळ्यांना माहिती आहे. विशेष गुन्ह्यात अडकल्यानंतर मोका होतो, हद्दपारी होते. बाकीच्या केसेस वेगळ्याच आहेत. अॅट्रॉसिटीची केस असते, इस्लामपूरमध्ये असते, आष्ट्यात असते, बाकी सगळ्या गोष्टी आहेतच. पण अगदी मटक्यापर्यंतच्या केसेस जर एखाद्यावर आल्या असतील तर मटका खेळायला लावायचा का आपल्या मुलांच्या हातात पेन देऊन, पाटी देऊन आपली मुलं घडवायची, याचा विचार कृपा करून करा तुम्ही. आम्ही म्हटलं ठीक आहे. मग तो पुतळा सगळ्यांनी इथल्या स्थानिकांनी ठरवला, इथल्या शिक्षण संस्थेमध्ये एका हॉलमध्ये किंवा शेड बांधून तिथं ठेवावा. पुतळा आणायला सुरुवात झाली. आता शांततेत काही गडबड नाही, वाजंत्री नाही, काही नाही, दंगा नाही. पुतळा बंदिस्त करून ट्रॉलीमध्ये घालून 10 किलोमीटर स्पीडने ट्रॉली चालते, कारण पुतळ्याला जपून आणायचं होतं. कोणीतरी इकडनं फोन केला. पोलीस खातं कधी एवढं कार्यरत नसतं, ते कार्यरत झालं. गुंड
गुंडांना रोखण्याच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रोखण्यासाठी पोलीस दलाची कुमक मागवण्यात आली आणि पोलीस दलाने तो पुतळा अडवला. पुतळा समितीने स्वतःच्या अखत्यारीत तो पुतळा आपल्या कंपाऊंड मध्ये आणून ठेवायचं ठरवलं. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाजत गाजत या शहरामध्ये आणायचा होता. तो आणल्यानंतर त्याचं स्वागत करायचं होतं आणि ते स्वागत केल्यानंतर हा अश्वारूढ पुतळा या महाराष्ट्रात येणाऱ्या जाणाऱ्याला पाहता यावा, पाहावासा वाटावा एवढा उत्तम पुतळा आम्ही केलाय. तो कायम आष्टेकरांच्या नव्या पिढीला, पुढच्या शेकडो वर्ष येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणास्थान होईल